वेलकम स्टुडंट. मागील लेक्चरमध्ये आपण गुडविलच्या ज्या मेथड्स आहेत त्या दोन मेथड समजून घेतल्या, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड आणि सुपर प्रॉफिट मेथड. आज आपण सुपर प्रॉफिट मेथडवरती प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. ठीक आहे, तर बघा प्रॉब्लेम. फाइंड द व्हॅल्यू ऑफ गुडविल फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन बाय यूजिंग सुपर प्रॉफिट मेथड. तर ही इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे आणि सांगितलं आहे की गुडविल कॅल्क्युलेट करा बाय यूजिंग सुपर प्रॉफिट मेथड. इन्फॉर्मेशन काय आहे बघा, इथे इयर दिलेले आहे 2014, 15, 16, 17 आणि 18, म्हणजे 1, 2, 3, 4 आणि 5 5 वर्षांचं आपल्याला काय दिलंय, प्रॉफिट दिलेले. 80,000 प्रॉफिट आहे, 95,000 प्रॉफिट आहे, 1,10,000 प्रॉफिट आहे, 40,000 हा लॉस आहे आणि 85,000 हे प्रॉफिट आहे. तर ही पहिली इन्फॉर्मेशन आहे ज्यात आपल्याला 5 वर्षांचं प्रॉफिट आणि लॉस दिलेला आहे. ओके, नंतर काय दिलं बघा, कॅपिटल एम्प्लॉईड इज ₹3,50,000. कॅपिटल एम्प्लॉईड दिलेला आहे. नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला आहे 12%. गुडविल इज टू बी व्हॅल्यूड ॲट 2 years परचेस. नंबर ऑफ इयर्स परचेसेस दिलेला आहे 2 year ऑफ सुपर प्रॉफिट. अँड देन वी हॅव टू कॅल्क्युलेट गुडविल बाय युझिंग सुपर प्रॉफिट मेथड. ओके, तर आपण सुपर प्रॉफिट मेथडचं जे काही स्ट्रक्चर पाहिलं त्यामध्ये काही स्टेप्स पाहिल्या होत्या, तर त्या स्टेपने हा प्रॉब्लेम आपण सॉल्व करूया आणि सुपर प्रॉफिटने किती गुडविल येतं हे कॅल्क्युलेट करूया. ठीक आहे, तर स्टेप नंबर 1. स्टेप फर्स्ट. स्टेप फर्स्ट काय आहे, तर आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. ॲव्हरेज प्रॉफिट काय आहे, ॲव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला, तर ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. ठीक आहे, आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुटअप करूया. टोटल प्रॉफिट. टोटल प्रॉफिट कसं काढणार, हे जे प्रॉफिट दिलेलं आहे इथे प्रॉफिटची बेरीज करायची आणि लॉस असेल तर तो लॉस वजा करायचा. आपण हे सगळं काम आता इथे एकत्रच करूया. तर पहिलं प्रॉफिट आहे 80,000 प्लस दुसरं प्रॉफिट आहे 95,000 प्लस तिसरं प्रॉफिट आहे 1,10,000. पुढचं काय आहे, तर पुढचा लॉस आहे म्हणून मायनस. किती लॉस आहे, 40,000 प्लस, कारण हे प्रॉफिट आहे, प्लस 85,000. तर या पद्धतीने आपल्याला टोटल प्रॉफिट मिळेल. देन डिवाइडेड बाय नंबर ऑफ इयर. किती वर्ष दिलेले आहेत, 1, 2, 3, 4 आणि 5. सो डिवाइडेड बाय 5. डिवाइडेड बाय 5. आता ही बेरीज आपल्याला करून घ्यायची आहे. बघा, तर मी पहिलं हे 40,000 बाजूला ठेवतो आणि प्लस प्लस जे आहेत ते प्लस करून घेऊ. तर ही बेरीज येते 3,70,000. 3,70,000 वजा हे लॉसचे 40,000 डिवाइडेड बाय 5. 3,70,000 मधून 40,000 गेले, 3,30,000 डिवाइडेड बाय 5. 3,30,000 डिवाइडेड बाय 5. आता हे 3,30,000 आणि त्याला भागिले 5 आपल्याला करायचे आहे. तर बघा किती उत्तर येईल, इज इक्वल टू 5 सक 30, उरले 3, परत 5 सक 30, पुढचे 3 शून्य, 0 0 0. 66,000 हे ॲव्हरेज प्रॉफिट निघतं आहे.
ठीक आहे. तर स्टेप 1 मध्ये आपण ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट केलं 66,000. आता स्टेप नंबर 2. स्टेप 2 काय स्टेप 2? तर स्टेप 2 आहे नॉर्मल प्रॉफिटची. सो नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू नॉर्मल प्रॉफिटचा फॉर्म्युला कॅपिटल एम्प्लॉईड इंटू नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. ठीक आहे. इज इक्वल टू कॅपिटल एम्प्लॉईड किती आहे? 3,50,000 गुणिले नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 12%. मग मी ते 12% 12 डिवायडेड बाय 100 मध्ये लिहितो. 0 गेट कॅन्सल इज इक्वल टू 3500 इंटू 12 इज इक्वल टू 0 12 पंच 60 6 आले 12 दूनी 24 12 36 36 आणि हे 6 किती आले 42. तर आपल्याला नॉर्मल प्रॉफिट मिळालेलं आहे 42,000 रुपये. ओके. ॲव्हरेज प्रॉफिट मिळालं 66,000, नॉर्मल प्रॉफिट मिळालं 42,000. आता स्टेप नंबर 3. तिसरी स्टेप काय आहे? तर आपल्याला सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो सुपर प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट मायनस नॉर्मल प्रॉफिट इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट 66,000 वजा नॉर्मल प्रॉफिट 42,000 वजाबाकी करा. 3 0 0 0 0 6तून 2 गेले 4 6तून 4 गेले 2 24,000. सुपर प्रॉफिट किती आलेला आहे 24,000. आता स्टेप नंबर 4. स्टेप 4 मध्ये आपण गुडविल कॅल्क्युलेट करणार आहोत. सो गुडविल इज इक्वल टू फॉर्म्युला काय आहे? गुडविल इज इक्वल टू सुपर प्रॉफिट इंटू नंबर ऑफ years purchases is equal to super profit 24,000 into number of year purchases. तर इथे दिलेला आहे number of year purchases 2 years, that is equal to 0 0 0 4 गुणी 8 2 गुणी 4 किती आलं 48,000. गुडविल आपल्याला मिळालेला आहे 48,000. तर या पद्धतीने आपल्याला सुपर प्रॉफिट मेथडनुसार गुडविल कॅल्क्युलेट करता येईल. पहिलं ॲव्हरेज प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं, नॉर्मल प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं, सुपर प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आणि त्यानंतर गुडविल आपण कॅल्क्युलेट करू शकतो. ओके.